नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. ऑगस्ट महिना. आनंद समाधान. 5 ऑगस्ट. देहच मी, हा भ्रम. आपण कोण, आपले कर्तव्य काय, हे कळणे जसे व्यवहारात जरूर असते, तद्वतच परमार्थात सुद्धा मी कोण हे कळले पाहिजे. ज्याला मी माझे म्हणतो तो मी नव्हे हे खासेच. देहाहून वेगळा असूनही देहच मी अशी भावना केली म्हणून मी सुखदुःख अनुभवू लागलो. दुःख नको, सुख हवे असे मला वाटते. याचा अर्थ माझे मूळचे स्वरूप हे नित्य सुख रूपच असले पाहिजे. सुख रूप असणाऱ्याला आत्म्याचाच अंश असलेला जीव दुःखरूप झाला याचे कारण देहसंगती होय. संसार रूपी वृक्षाला आम्ही अभिमानाचे पाणी वारंवार घातल्यामुळे तो इतका फोफावला आहे. तो अभिमान नष्ट केला पाहिजे. मी कर्म केले हा भ्रम काढून टाकला पाहिजे. खरा करता ईश्वर असताना जीव विनाकारणच मी करता आहे असे मानतो. कर्तृत्व आपल्याकडे घेतल्यामुळे जीव सुखदुःख भोगतो. तेव्हा मी करता नसून राम करता ही भावना वाढवणे हीच खरी उपासना होय. आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडतात त्या सर्व भगवंताच्या इच्छेनेच घडतात अशी पूर्ण खात्री झाली की मग सुखदुःख उरत नाही. ज्याची खरी अशी निष्ठा आहे त्याचे तेज काही निराळेच असते. अशा माणसाला अचल समाधान लाभते. किंबहुना हेच साधुत्वाचे लक्षण आहे. हे आपल्या अंगी यावे म्हणून साधनाची सर्व खटपट असते. सदैव नामात राहण्याचा प्रयत्न करा आणि नीतीला धरून राहा. त्यानेच तुम्हाला भगवंत भेटे. परमार्थात नीतीला, शुद्ध आचरणाला फार महत्त्व आहे. जो शुद्ध मनाने परमेश्वराचे चिंतन, नामस्मरण करतो, त्याला परमेश्वर सहाय्य करायला सदैव तत्पर असतो. आपण त्या परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या नामाचे प्रेम मागूया. दीनदयाळ भक्तवत्सल परमेश्वर कृपेचा वर्षाव करी याची खात्री बाळगा. नामस्मरण समजून करावे. समजून म्हणजे राम करता या भावनेत राहू. काय बोलायचं असल्यास, सांगायचं असल्यास, शेअर करायचं असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.